हॅलो एव्हरीवन. सकाळी पटपट कामं आवरली, दुपारी थोडीशी झोप काढली आणि 3:30 वाजता आम्ही निघालो बहाडला जाण्यासाठी, माझ्या माहेरी जाण्यासाठी. आणि तुम्हाला खोटं वाटेल की मी 1 वर्षानंतर माझ्या माहेरी जाते. तर संध्याकाळी 5 वाजता आम्ही तिथे पोहोचून गेलो आणि दुसऱ्या दिवशी 8:30 वाजता आम्ही तयार होऊन आश्रमचा पाय पडायला चाललो होतो. तर बघा, मी यांना शाळा दाखवत होती. बालवाडी पासून ते 10वीपर्यंत स्कूल आहे. मी ती शिकलेली आणि मी त्यांना सांगत होती, बघा आम्ही अशा मस्त्या करायचो, तशा मस्त्या करायचो. तर स्कूल पाहून म्हणजे असं लहानपणीच्या आठवणी पूर्ण ताज्या होतात. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो, कृष्णाला घेऊन गेलो तर सोबत माझ्या भावाला. आणि बघा, नदीला पाणी होतं आणि नदीच्या बाजूला आसरा आहेत आणि बघा एकदम अडचण होती, तिथे काटे वगैरे होते. आणि अदिराचे पप्पा मला म्हणत होते की बघ तुमच्या गावाचा रस्ता कसा आहे, किती घाण आहे. असं त्यांना म्हटलं आता काय करता, जसं आहे तसं आहे. आणि अदिराच्या जाऊन नंतर आम्ही एक वेळेस पण इथे पोचलेलो नाही आहे आश्रमचा पाय पडायला. तर म्हटलं चला आता हाय टाईम, तर नारळ फोडून यावं म्हटलं. तर नारळ फोडलं, अगरबत्ती वगैरे लावून नमस्कार केला आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ऋषीपांथावर. आज होता सोमवार आणि आज अदिराचा नवस होता. अदिरा व्हायच्या आधी मी नवस बोलली होती. आमचा 2-3 वेळेस प्लॅन झाला नवस द्यायचा, पण मग काही ना काही अडचण येऊन जायची, त्याच्यामुळे म्हणजे कॅन्सल होऊन जायचा. तर आता आम्हाला सुट्टीही होती आणि मस्त सोमवार होता, तर म्हटलं चला आपण नवस देऊ. तर तिकडे स्वयंपाक चालला होता आणि मला बाजूच्या शेतामध्ये बोरचे झाडं दिसले, तर मी कृष्णाला घेऊन गेली. तिला म्हटलं चल आपण बोरं खाऊन येऊ. तर मस्त अशी बोरं होती, गोड गोड होती एकदम. तर आम्ही थोडे खाल्ले आणि अदिराला काही खाऊ घातले नाही, कारण तिला सर्दी खोकला होता आणि तिचं चाललं होतं की मम्मा मलाही मलाही. तर तेवढ्यात आम्हाला तिकडे बोलवलं, स्वयंपाक झाला, नैवेद्य वगैरे झालं. तर आम्ही तिकडे गेलो आणि परातमध्ये सगळे नैवेद्य वगैरे घेतले आणि नैवेद्य द्यायला गेली. तर मम्मी मला सांगत होती की असं कर तसं कर, खाली पाणी लावायचं, त्याच्यानंतर नैवेद्य ठेवायचं. केळीच्या पानावर छोट्या छोट्या केळीच्या म्हणजे तुकड्यांवर ते असं नैवेद्य बनवलं होतं. आणि इथे ना सप्तऋषीही स्थापित केलेले, सप्तऋषींना आपण नैवेद्य दाखवले. आणि नंतर मंदिरात गेली आणि ही बघा, ही जी मूर्ती आहे ना, म्हणतात की पुरातन काळामध्ये जेव्हा श्रीराम लक्ष्मण माता सीताला शोधायला चालले होते, तर तेव्हा ना त्यांना इथल्या नदीमध्ये, गिरणा नदीमध्ये ही मूर्ती सापडली होती, शिवजीची मूर्ती. तर त्यांनी त्यांच्या हाताने ही मूर्ती इथे स्थापना केलेली आहे. तर खूप मान्यता आहे या मंदिराची. तर आम्ही मंदिरात मस्त पूजा वगैरे केली, आरती वगैरे म्हटली. आणि मंदिराच्या मागेच असं नाला आहे आणि त्याच्या बाजूला एक मंदिर आहे एकनाथांचं. तर तिथेही मग जायचं होतं, तिथे लेडीज काही जात नाही, तर हे जात होते कृष्णा आणि आदूचे पप्पा. तर मी त्यांना बोलली, म्हटलं मी पण येते, पण ते मला म्हणत होते की नको येऊ तू, इथे पूर्ण पाणी आहे, जाय